नमस्कार मंडळी. आजच्या जेवणात काय तर आजच्या जेवणात आपण बनवतोय मस्तपैकी बेसनाचं पिठलं. तर त्यासाठी बेसन लागणार आहे. खूप झटपट आणि टेस्टी रेसिपी आहे. कमी सामग्रीत कंटाळा आला असेल तेव्हा बनवायची रेसिपी आहे. तर चला स्टार्ट करूया आपण रेसिपीला. मोठे 2 चमचे बेसन घ्यायचे, त्यात पाणी घालून गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. मग तेल गरम करायचं आहे कढईत आणि मग त्यात मिरच्या टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे, तो छान परतून घ्यायचा आहे. मग त्यात लसूण ठेचून घालायचा आहे, त्यात कढीपत्ता घालायचा आहे, त्यानंतर किंचितसं हिंग घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे, किंचितसा मसाला घालायचा आहे आणि मग सगळं छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मग गुठळा फोडलेलं आपलं जे बेसन आहे ते त्यात घालायचं आहे आणि मग तुम्हाला जसं आवडेल तसं पाणी कमी जास्त करून घालून घ्या आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा. त्यानंतर वाफ काढून ते शिजवून घ्यायचं आहे आणि मग झालं आपल्या तयार पिठलं. त्यावर कोथिंबीर शिवरायची आहे आणि रेडी आहे आपली रेसिपी.